आपल्याला प्रश्न विचारला की डिलिव्हरी नंतर किती काळ रक्तस्राव होतो. खरं म्हणजे डिलिव्हरी नंतर एक 2 ते 6 आठवडे रक्तस्राव होणं अगदी कॉमन आहे. पहिले जे 3-4 दिवस असतात त्याच्यामध्ये ब्लड फ्लो थोडासा जादा होतो. एक 7व्या दिवशीपर्यंत ब्लड फ्लो हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. 7व्या दिवशी नंतर मध्यम ब्लड फ्लो होतो. खूप काही जास्त नसतो. पण 6 आठवड्यापर्यंत थोडंसं स्पॉटिंग होऊ शकतं. सुरुवातीला ब्लड फ्लो लाल असतो, नंतर तो पिवळट होऊ शकतो आणि नंतर पांढरं सुद्धा अंगावरून जाऊ शकतं. पण त्याला जर वास येत असेल किंवा थोडासा ताप यायला सुरुवात झाला असेल किंवा सुरुवातीला ब्लड फ्लो जास्त असतो मग कमी होऊन परत एकदम वाढला असेल, तर हे प्लसेंटाच्या तुकडा आतमध्ये राहण्याचं लक्षण असतं. त्याला आपण रिटेन बीट ऑफ प्लासेंटा म्हणतो. जर प्लासेंटा किंवा वारेचा तुकडा जर आतमध्ये अडकला असेल तर त्याचं इन्फेक्शन होतं, ताप येतो आणि जो काही स्राव येतो त्याला दुर्गंधी येते. आणि असं जर झालं तर आपल्याला लगेच डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. जो काही तुकडा अडकलेला असेल तो आपल्याला काढून टाकावा लागतो. कारण डिलिव्हरी नंतर ताप येणं आणि शरीरावरून जो स्राव जातो त्याला दुर्गंधी येणं हे काही चांगलं लक्षण नसतं.